आम्ही बीड जिल्ह्यातून आलो आहोत। गेवराईपासून चालत आलो। आम्हाला येताना इतका त्रास झाला, उन्हातून त्यातून आम्ही आलो आणि इथं इतकी प्रचंड वेगाने गर्दी होती। आम्ही पूर्ण 8 ते 9 महिला इथे आलो आहोत। आम्हाला यायला उशीर झालाय की माझं एकच मत आहे की सध्या ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे, त्यामुळे आमच्या गावातील प्रत्येक नागरिकांनी असा विचार केला की ह्या ग्रामपंचायत निवडणुकीवर आपण सगळ्यांनी बहिष्कार टाकायचा आणि जोपर्यंत ते आपल्याला आरक्षण देत नाही तोपर्यंत गावात निवडणूक होऊन द्यायची नाही, असे माझे मत आहे। आज माझा जरांगे भाऊ 17 दिवस झाले उपोषणाला बसला। ह्यांनी शासनाने सरकारने काय केलं, लाठी चार्ज केले, म्हातारी माणसं गोळीबार केले। त्यांनी असाही विचार केला नाही की म्हातारी माणसंही त्यांनी सोडले नाही, ही त्यांची फार चूक झाली। त्यांनी असं करायला नाही पाहिजे आणि माझं असं मत आहे त्यांनी आज एक मराठा लाख मराठा हा विचार नाही, एक मराठा 1 कोटी मराठा आणि जर पूर्ण जर मराठी एकत्र आले तर सरकारचं मला काही सांगता येणार नाही। तर सरकार माझं असं मत आहे की सरकारने आरक्षण द्यायलाच पाहिजे आणि आमचं हक्काचं आरक्षण आहे। आम्ही काय कुणाचं पाप केलेलं नाही आहे। शासनाने आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे आणि आम्ही जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत आमच्या गावात ग्रामपंचायत निवडणूक होणार नाही आणि शांत बसणार नाही। माझे जय जिजाऊ जय शिवराय। एक मराठा एक मराठा। आम्हाला येताना खूप त्रास झाला, पाण्याचे हे नसताना तरी आम्ही इथं येऊ शकलो, पण सरकारने आमची इतकी मान्यता द्यावास मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे। एक मराठा तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय।